मोरया. बोट निघाली आहे आणि आता आपण जस्ट फोर्टवर जाणार आहोत. जय जिनो. छत्रपती शिवाजी. एक तासामध्ये फिरून यायचं आहे आपल्याला हा किल्ला आणि पुन्हा इथे येऊन पुन्हा याच बोटवर बसून आपल्याला रिटर्न व्हायचं आहे. आता हे जॅकेट जे दिले आहेत ते काढून इथेच ठेवायचे आहेत आपल्याला. आणि हा सिंधुदुर्ग फोर्ट ज्या पद्धतीने मरुड जंजिरा किल्ला आहे त्या किल्ल्याच्या धर्तीवरच हा किल्लासुद्धा या ठिकाणी बनवण्यात आलेला होता. सुंदर हा किल्ला आहे. जाऊया आता आतमध्ये आपण. प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारामधून आता आतमध्ये जातोय आपण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. यस. हाय. हा मालवण फोर्ट सी फोर्ट म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि हा सी फोर्ट 25 नोव्हेंबर 1664 रोजी शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी बांधला. किल्ल्याची तटबंदी जर आपण पाहिली तर अतिशय कठीण पद्धतीने आणि एकदम छान अशी तटबंदी त्या ठिकाणी आहे. मी पूर्ण किल्ला त्या ठिकाणी फिरलो. संपूर्ण व्हिडिओ
त्या ठिकाणी मोठा झाला असता, म्हणून मी या ठिकाणी हा शॉर्ट व्हिडिओ आपल्यासाठी टाकत आहे. तुम्ही पाहाल तो व्हिडिओ किंवा त्याचा इतिहाससुद्धा तुम्हाला पाहता येईल. मला छान वाटले जाऊन, आम्हाला सर्वांना किल्ल्यावर जाऊन अतिशय छान वाटले. आणि आता किल्ला पाहून परतीचा प्रवास साव घे 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 राहू दे राहू दे राहू दे साव जाऊ दे. मित्रांनो, अतिशय छान हा बीच आहे, तारकर्ली बीच. आणि दोन्ही बाजूला आता आम्ही या ठिकाणी रूम केलेला आहे. आणि तिकडे पण समुद्र आहे विशेषतः, आणि या बाजूला सुद्धा समुद्र आहे. आणि पाहू शकतात तुम्ही आता जिनल. यस जिनल, क्या खेल रे? यस, खेलो खेलो खेलो, अच्छे से खेलो. मस्त खेळताय पोरं, आणि तिकडे सुद्धा पोरं खेळतायत, एन्जॉय करतायत. आणि हा इकडे समुद्र, अथांग समुद्र आहे. आणि या अथांग समुद्रामध्ये आपण आलोय. ए पुढे नको जाऊ, इकडे पाणी घ्यायचं आहे. थांब थांब, पाणी लिहितेच, थांब, पुढे जाऊ नको. हां घे आता, हां घे. हां चल आता, चलो 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 खेलो, अच्छे से खेलो. वाव, पानी डालो 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 डालो. टॉर्टॉइज बना रे जिनल, टॉर्टॉइज टॉर्टॉइज आहे वो. पोरं मस्त एन्जॉय करतायत, छान. आणि जिनल, जिनल हाय हाय. लाट आहे, लाट, पाण्याची लाट. मस्त मुलं खेळतायत. आणि अतिशय सुंदर बीच आहे, खरंच मला आवडलं. सगळे जे आपण कोकण किनारपट्टीचे बीच आहेत त्या सर्व बीचपैकी मला हे तारकर्ली बीच जास्त आवडलं, कारण हे सुंदर, स्वच्छ आणि छान आहे. आणि जास्त गर्दी नाही आहे, मस्त आहे, बेस्ट आहे. पोरं खेळतायत. आणि आता येतीलच ते 2 मिनिटात. देवगड बीचवर ही सोलकढी हॉटेल आहे, आणि या ठिकाणी आम्ही जेवण केलं आत्ताच. आणि आता जेवण करून जास्त रूमवर जाणार आहेत. चला आता रूमवर जाऊयात. चलो बेटी. चलो 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 चलो.
लाटा किती जोर सगळ्या बोटी इकडे आता या साईडला. या नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण आलो आहोत छानशा बीचला, देवगड बीच. आणि देवगड बीचवरून आपण पुन्हा तारकल्ली बीचला, पुढच्या बीचला जाणार आहोत. आणि माझ्या मागे पाहू शकता तुम्ही सुवर्ण आणि ते पोच करून बसले आहेत, त्यांचे फोटो काढायला जातोय मी आता. आणि छानसा सूर्य या ठिकाणी आलेला आहे आणि या सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये आपले चांगले फोटोसुद्धा निघतील. आणि सुंदर हे बीच आहे खरंच. मालवणला हे बीच माझ्या मागे फोटो काढून पोच करून बसलेले आहेत, त्यांचे फोटो काढूयात आपण. आणि हे बीच आणि हा सूर्य आणि हे समुद्र आणि हा समुद्र किनारा अतिशय सुंदर आणि मोहक आहे. चला आपण आता फोटो काढूयात, थोडेसे क्लिक करूयात. मॉर्निंगलाच या बीचवर आलो आहेत आम्ही, आंघोळ केलेलं नाही आहे. आणि मॉर्निंगला फिरताना या बीचवर अतिशय छान वाटतं आहे. आणि या ठिकाणी हे आपले बंधू फिश काढतायत. रात्री फिश त्या समुद्रात गेले होते आणि आता जस्ट सकाळी बाहेर आले आहेत आणि फिश काढतायत. खाली फिश पडलेले पाहत असतील तुम्ही. या जाळीमध्ये अटकलेले जे फिश असतात ते या ठिकाणी एक 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 खाली पडताना आपल्याला दिसत आहेत. आपले बंधू अरे खूपच फिश आहेत. छोटे छोटे फिश काढतायत, जिवंत आहेत. आणि बरेचसे फिश जिवंत आहेत. खूप मेहनतीने फिश रात्रभर त्या ठिकाणी आपलं जाळं टाकून काढत असतात. आणि बीच सुंदर असं, अतिशय सुंदर बीच आहे. म्हणजे इतर बीचवर जी गर्दी असते, गोंगाट असतो किंवा तिथलं पाणी खराब असतं, मात्र हे देवगड बीच आणि तारकल्ली बीचला पाणीही चांगलं आहे. म्हणजे स्वच्छ पाणी आहे, बीच सुंदर आहे आणि कुठेही घाण नाही. नाहीतर सगळे कोणी बाहेरचे लोक येऊन इथे घाण करून जातात. तर माझी विनंती असेल सर्वांना की जर अशा बीचवर आलात तर कृपया घाण टाकू नये आणि ते चांगलं असावं, स्वच्छ असावं. कारण स्वच्छ असलं, बीच स्वच्छ असेल तर आपल्यालाही फिरायला मजा येते, चांगलं वाटतं. म्हणून बीच हे सुंदरच असलं पाहिजे, कारण सुंदर जागेवर यायलाच आपल्याला आवडतं. म्हणून प्रत्येकाने ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे की आपण येताना आपल्या ज्या
आपल्यासोबत जे काही वस्तू असतील त्या समुद्रात न टाकता किंवा समुद्राच्या काठावर न टाकता त्या जर आपण सोबत घेऊन गेलो आणि कचराकुंडीत टाकून दिलं तर अतिशय छान होईल, बरं होईल आणि बीच सुंदर राहील, एवढंच सांगण्याचा माझा उद्देश आहे. म्हणून कोणत्याही बीचवर येताना ते सुंदर असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण येतो. आणि म्हणून आपण हा प्रकार, कचरा टाकण्याचा प्रकार कधीच करू नये असं मला वाटतं. चला आपण बीचचा एन्जॉय घेऊयात. आणि तिकडे सुवर्णा सर, आमच्यासोबत 2 कपल आलेले आहेत, त्यांची मुलगी पण आहे, डॉक्टर कुणाल पवार सर आणि त्यांच्या मिसेस सुवर्णा, मी, जिनल आणि त्यांची मुलगी, असं या बीचवर आलो आहोत. आणि आता पुढे आपण स्कुबा डायव्हिंगला जाणार आहोत. तेही स्कुबा डायव्हिंगचा व्हिडिओ मी टाकणार आहे तुमच्यासाठी. चला मॉर्निंगला चहा नाश्ता आपण घेऊयात मस्तपैकी. छान, मागे समुद्र, पुढे रूम आणि मध्ये चहा नाश्ता. आता पोहे येत आहे आणि आपण चहा बिस्किट वगैरे मस्त. गेला सर, मॅडम, सुवर्णा आणि मी. पोरं मागे खेळतायत मस्तपैकी बीचच्या काठेवर, देवबाग बीचला. चला ग परत गेले का? जाऊ द्या, या मॅडम. गायता नाही म्हणून. चला या मित्रांनो, चला बाई. थोड्या वेळात आपण बीचवर जाणार आहेत, तोपर्यंत आम्ही नाश्ता करून घेतो. आणि आता नाश्ता आलेला आहे, पुन्हा आपण पोहे खाऊयात. जिनाल, सुवर्णा, तनू आणि पोहे. स्तंभ जिथे ना कोणी बांधला, पेटली नवात. स्तंभ जिथे ना कोणी बांधला, पेटली नवात. गाव आमुचे सुंदर आहे, वरचे मंदिर आहे. गाव आमुचे सुंदर आहे, पृथ्वीवरचे मंदिर आहे.